Hello, hello. This is the My Artifact episode number 1582. आजची तारीख आहे 16 जून 2019. आता वाजले रात्रीचे 2:09. वेल, जेव्हा मला जॉब लागला होता ना PMI मध्ये, तेव्हा म्हणजे मी माझ्या लाईफचे काही पाथ ठरवलं होतं की मला या पद्धतीनं मला माझे टार्गेट्स अचीव करायचे आहे. तर तो पाथ कोणता होता अगोदर? वेल, जेव्हा डिप्लोमा झाला, जेव्हा माझा 2016 मध्ये जेव्हा माझा डिप्लोमा कम्प्लीट झाला, तेव्हा मला रिअलाइज झालं की आय वोंट बी एबल टू मेक अ डिग्री. म्हणजे मी ग्रॅज्युएशन करू शकत नाही, माझ्यामध्ये तेवढी अवकात नाही, माझं डोकं तेवढं चालणार नाही. हे मला तेव्हा माहित पडलं. कारण सांगू, मी डिप्लोमा करण्यासाठी 6 वर्ष लावले. लिटरली 2011 पासून ते 2016 पर्यंत कम्प्लिटली 6 वर्ष लावले. त्याच्यानंतर मी डिग्री करतो म्हणलं असताना तर मी आतापर्यंत डिग्री करत असतो तरी नाही झाली असती. म्हणजे 16, 17, 18, माझे 19 वगैरे, तरी माझी डिग्री कम्प्लीट झाली नसती. कारण मला होता विश्वास, कारण आय एम नॉट बी एबल टू. कधी कधी नाही का, आपल्याला स्वतःला अंडरस्टँड करायला लागतं की खरंच आपल्याच्याने होईल का नाही होईल. सो जर आपल्याला माहित आहे की ही गोष्ट आपल्याकडे होणार नाही, तर तेव्हाच ती गोष्ट स्किप करून द्यावं. त्यांनी काय होते की समोर त्या गोष्टीवर समजा जर आपण टाइम किंवा पैसा खर्च करतो, ते समहाऊ वेस्ट होऊन जाते. आणि हे मला अगोदर माहित पडलं आणि मला रिअलाइज झालं की याच्यावर मी वेळ आणि पैसा जर खर्च केला त्याच्यावर काहीच अर्थ होणार नाही, नुसता वेस्ट जाणार. आणि मग कसं आहे की मला रिअलाइज झालं की मी एक दुसऱ्याच गोष्टीसाठी बनलो आहे. म्हणजे दुसऱ्या गोष्टीसाठी म्हणजे की ॲज अ फिल्म मेकिंग, फिल्म बनवणं वगैरे, हे मला तेव्हा रिअलाइज झालं. आणि त्याच्यानंतर मग मी स्वतःला एक प्रकारे इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला. आता कसं आहे की मला आता टार्गेट मला माहित होतं की मला फिल्म मेकिंग कडे जायचं होतं, ॲज अ फिल्म डिरेक्टर वगैरे अशा करिअर मध्ये वळायचं होतं जे फिल्मशी रिलेटेड राहील. सो आता तिथपर्यंत जायचं कसं, हाऊ वुड आय डू दॅट? म्हणजे मी बॉम्बेला जाईल तर कसं, मी ठरवलं होतं की माझा पहिला प्लॅन होता की मी बॉम्बेला जाईल, देवगन प्रोडक्शन हाऊस मध्ये मी माझी स्टोरी सांगेन आणि मग त्यांना ती आवडेल आणि दुसऱ्या दिवशी ते माझ्या फिल्मवर काम करायला सुरुवात करेल. आणि मला हार्डली 15 दिवसात किंवा हप्ताभरातच एकदम सगळं आरामात सगळं काही भेटून जाईल. मला फक्त मुंबईला जाणं आणि बस. गेल्यानंतर तर मी एकदम मचावून टाकेन याच उद्देशाने तिथे गेलो. बट आय फेल. रिअलाइज झालं की तिथे गलती झाली आणि रिअलाइज झालं की अशा गोष्टी, या गोष्टी मेहनत केल्यानंतर भेटते. हे असं नाही का तुम्ही गेले आणि एकदम तहलका मचवून टाकला. दॅट इज नॉट गोन हॅपन. नो वन नोज यू, नो वन विल नेव्हर नोज यू अंटिल यू टेक अ एफर्ट ऑन दिस थिंग. मला रिअलाइज झालं की आपल्याला जोपर्यंत आपण मेहनत घेत नाही तोपर्यंत आपण मेहनत घेत नाही, एक्सपिरियन्स होत नाही, एक प्रकारे एक्सपर्ट होत नाही, त्याच्यानंतरच आपण या साऱ्या गोष्टीवर इम्प्लिमेंट करू शकतो, नाही तर आपण काहीच नाही. तर मग या साऱ्या गोष्टी करायच्या कशा, हाऊ वुड आय डू दॅट? मग रिअलाइज झालं की आपण फिल्म स्कूल जॉईन करायची. तर फिल्म स्कूल जॉईन कशी? तर पुण्याला एक फिल्म स्कूल आहे, FTI, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये टेलिकम्युनिकेशन, ब्रॉडकास्टिंग मीडिया वगैरे कशाप्रमाणे ते बनवतात त्याची एक प्रकारे ट्रेनिंग दिलं जाते. एक प्रकारे फिल्म स्कूल आहे. आणि इट वॉज लाईक एक प्रकारे इंडियन इन्स्टिट्यूट आहे जे जिथून लागलेले जे काही कॅन्डिडेट्स आहेत ते खूप मोठ्या पदावर गेले आणि आज ते फिल्म करिअरवर खूप मोठ्या पदावर काम करत आहे. सो मला रिअलाइज झालं की आता आपली जे डेस्टिनी आहे ती आहे फिल्म स्कूल. आणि FTI मध्येच आम्हाला ऍडमिशन करायचे हे मला रिअलाइज झालं. तर मग हे आपण कसं करायचं? थँक गॉड माझा डिप्लोमा झाला, त्याच्यानंतरच मला जॉब लागली खापरखेडामध्ये. माझे आत्या आहे ना, त्यांचे मिस्टर खापरखेडामध्ये ॲज अ मोठ्या पोस्टवर होते सिक्युरिटीमध्ये. तर त्यांनी मला तिथे लावून दिलं आणि तिथे मी 1 वर्ष काम केलं मेंटेनन्स मध्ये ॲज अ सुपरवायझर.
मग रिअलाइज झालं की धिस इज नॉट गुड. या हे आपल्या लाईफसाठी बरं नाही आहे. या समजा जर मी इथेच राहिलो, इथेच स्टक करत राहिलो आणि तिथला एन्व्हायरमेंट पण हेल्दी नव्हता. या सो आणि त्याच्यानंतर मग मी सोडून दिलं. तिथे 1 वर्ष काम केलं. जून 16 ते जून 17 पर्यंत तिथे काम केलं आणि नंतर रिअलाइज झालं की नाही, मग काय आपल्याला एक प्रकारे पुण्यात जॉब करूनच आपण तिथे जाऊ शकतो. असं नाही का आपण घरबार सोडून दिलं, पुण्याला गेलो आणि नंतर मग आपण पुण्याला सर्व्हाइव्ह करणं, इट इज नॉट गन हॅपन. या अशा गोष्टी फक्त फिल्म मध्ये होते का, जिथे मला वाटलं आणि मग मी मुंबईला गेलो, मग माझी स्ट्रगल सुरुवात झाली. राव तुझं स्ट्रगल सोड, समजा तुला 2 टाइमचं खाणं समजा जर तुला पॉसिबल होत नसेल ना, तर तुझे सगळे स्वप्न एकदम अपुरे पडून जातात. तेव्हा तुला स्वप्न म्हणजे एवढंच पडते की मला 2 टाइमचं जेवण केव्हा भेटते केव्हा नाही. या आणि तुला त्यातच जिंदगी कटून जाईल. आणि कसं की मी एक प्रकारे ठरवलं की आपल्याला जायचं आहे ना, तर प्रॉपर वेनीच जायचं. हा. आपण असं नाही जायचं की स्वतःला एक प्रकारे हर्ट करून, ना 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 ना. म्हणजे याच्यातून पॉसिबल काही होणार नाही. सो मला मेहनत तर घ्यायची आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, मेंटल, फिजिकली, टेक्निकली प्रत्येक गोष्टीमध्ये मला मेहनत तर घ्यायची, हे रिअलाइज झालं. आणि मी त्याच हिशोबाने चालत राहिलो आणि मी प्रत्येकाचा विश्वास पण गेन करत राहिलो, की असं नाही का मी घरबार सोडून दिलं मग मी गेलो पुण्याला, असं तर नाही. मग मी आई वडिलांना तर ठीक आहे, मी माझा विचार केला, बट आई वडिलांचा विचार, आता तू म्हणशील आई वडिलांचा काय विचार, आई वडिलांना थोडी घेऊन चाललोय, बट ते आई वडील आहेत, त्यांची पण काही ना काहीतरी एक प्रकारे अटॅचमेंट असतात आपल्या मुलाबद्दल. त्यांना समजा त्यांना असं कळलं की आपला मुलगा घर सोडून गेला मुंबईला ऍज अ फिल्म मेकर बनण्यासाठी, तर सांग बरं त्यांच्या मनावर काय, म्हणजे खूप वाईट परिस्थिती येईल त्यांच्यावर. या सो आणि ते खरंच नाही होणार पॉसिबल. सो मग मी ठरवलं की आपण आपलं समजा जायचं आहे, आपल्या स्वतःच्या ओन स्वतःच्या पैशावर जायचं आहे आणि एक रिस्पेक्टेबल पोझिशन वरूनच जायचं आहे, जेणेकरून आपल्याला आई वडिलांचा विश्वास पण राहील आणि आपण तिथे काम पण करू. मग मी ठरवलं की आपण पुण्याला जॉब करायचा आणि तिथे फिल्म स्कूल करायची. तर मग जॉब म्हणजे हाऊ कसा, तर मग ऍज अ डिझाईन मध्ये तिथे चांगला स्कोप आहे. मग मी नागपूरला डिझाईनचे क्लासेस सुरू केले. 8 महिने क्लासेस केले मी इथे नागपूरमध्ये 3H मध्ये. त्याच्यानंतर मी इथे नागपूरमध्ये PMI मध्ये लागलो. मी असा विचार केला होता की मी माझे क्लासेस झाले बा, देन आता मी सरळ पुण्याला जातो आणि तिथून मग मी माझं एक प्रकारे सुरू करतो. बट तसं नाही होणार पॉसिबल. व्हाय? कारण समजा जर म्हणजे तिथे जाऊनही जॉब, कारण पुण्याला कोण आहे कोण नाही मला माहित नाही वगैरे, माझे कोणी रिलेटिव्ह वगैरे राहत नाही तिथे, जॉब शोधणं म्हणजे ते 2 टाइमचं खाण्यापिण्याची सोय नाही तिथे, जॉब शोधणं म्हणजे एक प्रकारे. मी एकदा अमोलला पण कॉल केला होता, जो पुण्यामध्ये काम करतोय. अमोल जो वैभवचा मित्र आहे तो म्हणे की भाऊ म्हणे तू एक प्रकारे ये म्हणे आणि तू इथलं एन्व्हायरमेंट बघ म्हणे, आणि समजा तुला हेल्दी वाटलं तर काम कर म्हणे. म्हणजे काम कर म्हणजे एक प्रकारे तुला शोधावं लागेल म्हणे जॉब म्हणे, तुला असं नाही म्हणे आहे तर भेटणार नाही म्हणे. मी तुला रेकमेंडेशन देऊ शकतो म्हणे, बट तुला तिथे जाऊन इंटरव्ह्यू द्यावा लागेल म्हणे, स्वतःला प्रूव्ह करून दाखवावं लागेल म्हणे. आणि त्याच्यानंतर मी तुला सांगू शकत नाही म्हणे की मला हे रोज रोज भेटन का नाही. सो मग मग मला रिअलाइज झालं की या म्हणजे जे काय करायचं ते आपल्या स्वतःला करायचं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली मला जॉब लागला नागपूरमध्ये PMI मध्ये. या मग मी ठरवलं की इथे 1 वर्ष काम करायचं PMI मध्ये, याचा एक्सपिरियन्स घेऊन आपण पुण्याला जायचं. मी स्टार्टिंगला PMI मध्ये जॉईन झालो होतो तेव्हा मी बहुत फोकस होतो यार, माझ्या टार्गेट बद्दल मी अति जास्त फोकस होतो की मला 1 वर्ष इथे काम करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला पुण्याला जायचं आहे. 1 वर्ष काम करायचं पुण्याला जायचं आहे, 1 वर्ष काम करायचं पुण्याला जायचं आहे, 1 वर्ष काम करायचं पुण्याला जायचं आहे. आता मला सांगू 1.5 वर्ष होत आहे आणि मी माझ्या फोकस पासून हटलेलो आहे. आता मला जे काही इथे भेटून राहिलाय, अनफॉर्च्युनेटली मी याच्यात खुश राहून राहिलोय. मला 14,000 भेटून राहिले आणि मी याच्यात खुश राहून राहिलोय आणि मी माझ्या फोकस पासून हटलेलो आहे, लिटरली खरंच. आणि दॅट इज रिअली बॅड थिंग. ह्या आता इथे ठीक आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या होऊन राहिल्या, बट दॅट इज नॉट गुड थिंग फॉर यू. या कारण हे चांगल्या गोष्टी नाही तुझ्यासाठी. कारण समजा जर तुला डिझाईन कडेच वळायचं होतं तर मग तुला एक प्रकारे मग डिग्री करून सगळं काही करायचं होतं, त्याच्यानंतर डिझाईन कडे वळायचं होतं. बट तुला डिझाईन कडे वळायचं नाही, तुला फक्त पुण्यामध्ये एक प्रकारे पैशाचा स्रोत पाहिजे, जेणेकरून तू तिथे फिल्म स्कूल जॉईन करू शकतो, बस. या सो
आणि तू ठरवलं होतं की तू ऍज अ डिझाईन इंजिनियर जाऊन मग तिथे काम करायचं, तिथे फिल्म स्कूल पण जॉईन करायचं, या डिसाईड केलं होतं. आणि तू स्टार्टिंगला काफी फोकस होता आणि आता तू फोकस नाही. लिटरली सांगतो मी Naukri.comचं ऍप इतक्या इतका असं एकदम जसे काही बिलकुल इच्छाच नाही, असं वाटतं की नाही ओपन करू. हा, या उद्देशाने मी ते ओपन करतो या. आणि बहुत एकदम असं एकदम की एकदम म्हणजे काहीतरी करायचं आहे, म्हणजे करायचं आहे त्या हिशोबाने मी रेझ्युमे अपडेट करतो आणि त्याच्यानंतर मी त्या हिशोबाने नाही का जॉब्सला अप्लाय करतो या. जे की मला त्याची इच्छाच नाही आहे अशा प्रमाणे हे करून राहिलो. इट जस्ट लाईक ते कसं आहे की भूक लागली आहे बट डब्बा मला भाजी आवडत नाही, मग त्यामुळे मी काहीतरी फक्त पोट भागवण्यासाठी थोडस एक पोळी खाऊन राहिलो आणि बस या. दॅट इज नॉट या. जोपर्यंत तू फुल एफर्ट देत नाही त्या ऍपवर, त्या ऍप्लिकेशन्सवर, तू त्या जॉब्सवर, तू जास्त जॉब फाइंडिंगवर जास्त एफर्ट देत नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही. बस. सो तुला हे रिअलाइज व्हावं लागेल की समजा जर तुला काही ना काहीतरी करायचं आहे, तुला पुण्यामध्ये जॉब पण पाहायचा आहे, तर त्यासाठी तुला एफर्ट घ्यावे लागेल ना. तू तुझे एफर्ट्स बहुत कमी पडून राहिले राईट नाव, तरी बहुतच जास्त. जेव्हापासून तू चिजभवन मध्ये आला आहे आणि तेव्हापासून तुझे एफर्ट्स बहुत कमी पडून राहिलाय. कारण ते सगळंच चांगलं होऊन राहिलंय. सांगू, आई वडिलांची रिस्पेक्ट भेटत आहे, मित्रांची रिस्पेक्ट भेटत आहे, कामामध्ये थोडं बहुत इम्प्रुव्हमेंट होऊन राहिला आहे, मला रोजदृश्य भेटून न राहिला आहे, माझ्या अकाउंटमध्ये पैसे पण आहे, सगळं काही चांगलं आहे. बट हे तुझ्या फ्युचरसाठी कधीही चांगलं नाही आहे. सो हे तुला समजून घ्यावं लागेल आणि जेवढ्यात लवकर तू समजून घेशील तेवढ्यात लवकर तू इम्प्लिमेंट करशील, नाही तर गोष्ट बहुत बेकार होईल. जर तू इथे स्वतःला एक प्रकारे सेटल फील करशील तर मग कसं होईल की इथे तू डिझायनिंग मध्ये जास्त इम्प्रुव्हमेंट करू शकणार नाही. व्हाय? कारण तुझी डिग्री नाही इथे. ऑलराईट, विदाउट डिग्री तू इथे काहीच करू शकत नाही हार्डली. मॅक्स टू मॅक्स 20-22 हजारापर्यंत तू जाऊ शकते. आणि 20-22 तू तुला खरंच इथं राहायचं आहे का नाही ना या, आणि तुला रिअलाइज होऊन राहिलाय ना या. कारण हे रिअलाइज होणं आणि त्याच्यावर इम्प्लिमेंट करणं बहुत जास्त गरजेचं आहे. ओके, जोपर्यंत तू फोकस राहत नाही तोपर्यंत तू काहीच करू शकत नाही. तर आता याच्यावर सोल्युशन काय या, लिटरली सांगतो मी आताही जे म्हणून राहिलोय ना तरीही माय फोकस मध्ये नाही या. मला माझं माइंड कम्प्लिटली सांगून राहिलाय या की खरंच तुला हे करायचं आहे. बट जे काही आतमध्ये मनाची इच्छा आहे ना ते जस्ट लाईक पाहू पुढे करू असं अशा प्रमाणे विचार करून राहिलाय. आणि आता पण सुद्धा यार, आता पण मी माझ्या दिमागाने बोलून राहिलाय, बट मी सांगू माझ्या आतून मनातून का विचार करून राहिलाय, फालतूपणा बडबड वगैरे का. बस बंद कर आर्टिफॅक्ट एपिसोड, लाव एखादी पिक्चर, मस्त पिक्चर पहा, झोपून जा. उद्या संडे आहे, मस्त 10 वाजता उठ आराम से. बस. जर असंच चालत गेला तर राईट. सो कळलं आपल्याला का करायचं आणि का नाही करायचं. सो बेटर आहे की आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल की इम्पॉर्टंट काय आणि कशाप्रमाणे. ओके, चला आता आपण हे सगळं सांगितलं, थोडस प्रवचन वगैरे दिलं, स्वतःमध्ये एक प्रकारे जाणीव करून दिली, काही वाटलं नाही वाटलं आय डोंट नो, बट याच्यावर सर्वात इम्पॉर्टंट आहे की आता असं नाही झालं पाहिजे यासाठी आपण काय करायला पाहिजे. या आता का करायला पाहिजे तर ऑलरेडी आपल्याला माहित आहे की Naukri.com वर जाऊन रेझ्युमे अपडेट करणं आणि जॉब्सला अप्लाय करणं, या हे एक वे आहे या. बट याच्यासाठी पाहिजे इच्छा. ओके, आता हे मी करू शकतो, हे मी आताही करू शकतो राईट नाव या. बट या गोष्टीसाठी पाहिजे इच्छा. आणि इच्छा म्हणजे एक प्रकारे ते करण्याची एक प्रकारे
हा मला करायचं आहे. जस्ट लाईक मी पिक्चर डाउनलोड केल्यावर कसं मला पिक्चर बघायचा आहे याची इच्छा राहते ना, तीव्रता इच्छा. या ते एक प्रकारे इच्छा माझ्यामध्ये जागृत करायची. सो याच्यासाठी काय करावं लागेल, थँक गॉड मी नाही का माझ्या लाईफमध्ये मोमेंट काइंड ऑफ लाईक रिअली एक प्रकारे मॅजिकल थिंग्स नुसार होतात. आय डोंट नो हाऊ इज हॅपन, बट ओके. अनफॉर्च्युनेटली मी एक बुक घेतलं करीब हप्ताभरा अगोदर, आकर्षणाचा सिद्धांत. या बुक मध्ये सांगितले गेलं आहे की आपण ज्या गोष्टीकडे आकर्षित करतो किंवा आपल्याला जी गोष्ट पाहिजे, सो त्या गोष्टीला आपण कशाप्रमाणे अचीव करू शकतो, हाऊ धिस थिंग वाना आपण करू शकतो. तर याच्याबद्दल एक प्रकारे ती बुक आहे. सो ते आपण समजून घेणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. सो उद्या संडे आहे, उद्या तुला कुठे जायचं नाही. ओके, तुला गावी पण जायचं नाही. ओके. आई बिमार आहे इथे नागपूरमध्ये, नागपूरमध्ये इथे हॉस्पिटलमध्ये. तर तिथे आपण जाऊ, आईवर पण लक्ष राहील. टिल देन तोपर्यंत आपण ती बुक वाचू. ओके. उद्या आपला टार्गेट राहील का आपली मनाची इच्छा तरी अकम्प्लिश झाली पाहिजे, की आपल्याला वाटलं पाहिजे. म्हणजे याच्याकडून काय होईल का एक प्रकारे त्या गोष्टीबद्दल आपली इच्छा जागृत झाली का आपण आपला फोकस आपोआप वाढेल त्या गोष्टीबद्दल, की आपल्याला जॉब फाइंड आउट करायची आहे पुण्यामध्ये. आणि एक प्रकारे आपण फोकस राहिलो ना, तर मग काय Naukri.com, मग रेझ्युमे अपडेट वगैरे या साऱ्या गोष्टी करणं इट्स काइंड ऑफ लाईक अ रिली इझी. तेव्हा मग डोक्याची पण साथ राहील, तर तेव्हा आपण नाही का बहुत चांगल्याने काम करू शकतो. डोकं आणि मन या हे दोन गोष्टी आहेत, त्या दोन गोष्टीवरून आपण एक प्रकारे डिसाईड करतो. या म्हणजे पाऊस आला आहे आणि मला भिजायचं आहे, तर डोकं म्हणते नाही समजा तू पावसात गेला तर तू ओला होशील, तुला सर्दी लागेल वगैरे समथिंग लाईक दॅट. या बट आपलं मन असं म्हणते की नाही मला पावसात भिजायचं आहे, दॅट वुड आय हॅव टू डू. या कारण मला त्यात मजा वाटते. मग अनफॉर्च्युनेटली काय करतो की याच्यामध्ये नाही का दोन डिसिजन घेणारे जे पॅरामीटर्स आहेत ते एक प्रकारे कम्प्लिटली अपोजिट डिसिजन आहेत. एक म्हणतो तो पावसात जा, एक म्हणते पावसात नको जाऊ. त्यामुळे आपण एक प्रकारे बधीर होऊन जातो, व्हॉट वुड आय डू. आणि त्यावेळेस मग आपण डिसाईड करतो का नाही चलो आपण पावसात जायचं आहे, आपण आपल्या मनाची ऐकतो आणि निघून जातो. ठीक आहे, आपण त्यावेळेस तो एन्जॉयमेंट करतो, बट एन्जॉयमेंट झाल्यानंतर मग आपल्याला सर्दी खासी होते, दॅट वुड बी नॉट गुड. या आपल्याला असं काम करायचं ज्याच्यामध्ये आपलं दिमाग आणि आपली मनाची इच्छा दोघांचंही डिसिजन पॅरामीटर एकच राहिला पाहिजे. म्हणजे कसं की आपल्याला हे काम करायचं आहे, याच्यात माझी इच्छा आहे, राईट, आणि ते काम करण्यासाठी माझं डोकं त्या कामात लागेल, राईट. सो आपली मनाची इच्छा आणि डोकं या दोघांची डिसिजन जर एकावर फोकस राहील तर आपण लवकरात लवकर आपले टार्गेट अचीव करू शकतो. ओके. सो जर तुझं मन एक म्हणत आहे तुझं डोकं एक म्हणत आहे, तर यू वोंट बी एबल टू अंडरस्टँड द क्वेश्चन व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. आणि त्याच्यानंतर काय होईल की तुला कळणारच नाही का होऊन का राहिलाय, तू डिसाईडच करू शकणार नाही. कारण तुला तुझं डोकं काही दुसऱ्या दिशेला भनतला म्हणताय आणि तुझं मनातलं इच्छा काहीतरी दुसरीच बोलतं म्हणताय. ओके. सो राईट नाऊ आपलं डोकं एक स्टेबल कंडिशनवर आहे. या त्याने ज्याप्रमाणे सांगितलं आहे पाहत की आपल्याला असं जायचं आहे, आपल्याला एक प्रकारे जॉब शोधायचा आहे पुण्यामध्ये, जॉब गेन करायचा आहे आणि त्याच्यानंतर फिल्म स्कूल जॉईन करायचं आहे. या आणि हा एक करेक्ट वे आहे. आता माझी मनाची इच्छा काय आहे की असंच लावारीसारखं पडून राहणं, जे होत आहे ते होऊ देणं. तर आपल्याला आपली मनाची इच्छा बदलवायची आहे. ऑलराईट. सो या गोष्टीसाठी आपल्याला ते बुक वाचणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे आणि स्वतःला फोकस ठेवणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. ऑलराईट. सो या साऱ्या गोष्टी आणि या साऱ्या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. सो उद्याचा ऑब्जेक्टिव्ह राहील की उद्या आपण ऍटलिस्ट थोडं बहुत बुक वाचू ते. ओके. हॉस्पिटलमध्येच जाऊ तर ते AC वगैरे आहे, सो त्याच्यामध्ये असं काही प्रॉब्लेम वगैरे राहणार नाही, प्रत्येक गोष्ट एकदम सगळं आरामात भेटेल. बट आपल्या स्वतःमध्ये एक प्रकारे फोकस राहावं लागेल. ओके.
सो हे बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आता वेळ होत झाला आहे आणि आपल्याला आता काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे अँड दॅट इज द टाइम. सो this is it. This is the end. This is the Maya Artifact episode number 1582. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.